जिथून मार्केटमध्ये पर्क्युलेट करता येईल तिथून सुरू करा. द प्रोडक्ट हॅज टू लँड स्मूथली इन द मार्केट. येस सर. साक्षी ऑर्गॅनिक्सचं नाव शहरातल्या प्रत्येक डिपार्टमेंटल स्टोअरच्या रॅकवर दिसायलाच हवं. मेक इट इम्पॉर्टंट. मेक इट बज अराउंड इट ॲज इफ जर प्रोडक्ट घेतलं नाही तर तुमचं ब्युटी रुटीन इनकम्प्लीट आहे. एक मिनिट. जय खानोलकर. सॉरी, कम अगेन. व्हॉट डू यू मीन कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं का? ऑलराईट, ओके. तुम्ही सगळे काम करायला येता की घरी वेळ जात नाही म्हणून येतं? आर्यन ग्रुपला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं? आपल्याला न मिळता एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळतंय? झोपा काढताय तुम्ही? इतक्या दिवसांची मेहनत एका दिवसात सगळं गेलं. युजलेस. एक्सक्यूज मी सर, मला काही डाऊट्स होते ते कंपनीसाठी. आज विचारताय? आज शंका येत आहे तुम्हाला? इथे हातातलं कॉन्ट्रॅक्ट चाललंय आणि आज जागे झाल्यात या. काय चाललंय काय? इतके दिवस काय करत होता तुम्ही? आणि ही काय पद्धत आहे डायरेक्ट आतमध्ये येण्याची? परमिशन घेऊन आतमध्ये यायचं असतं, कळत नाही तुम्हाला? मॅनर्स नाही येत? मी नॉक. सॉरी सॉरी सर. ऑफिस नाही, टुरिस्ट स्पॉट झालाय. फिरायला आल्यासारखे येतात सगळे आतमध्ये. आणि आपण एक नवीन कंपनीला प्रमोट करतोय याचा अर्थ आधीचं सगळं विसरून जा, सोडून द्या असं अजिबात नाहीये. जरा एफिशियंटली काम करायला शिका. हे कॉन्ट्रॅक्ट का गेलं हातून त्याच्या सगळ्या डिटेल्स हव्यात मला आजच्या आज. आणि तुम्ही अजून सगळं काम बाकी असेल ना तुमचं? नुसता टाइमपास सुरू आहे तुमचा. आताच्या आता साईटवर जायचं, आधी बेसिक शिकायचं आणि मग यायचं आयडियाज डिस्कस करायला. आणि मुळात आता आयडियाज डिस्कस करायची वेळ नाहीये, प्रत्यक्ष काम करायची वेळ आहे. बघा, लक्षात येतंय का? शुअर सर. सॉरी. स्वतःचा राग दुसऱ्यांवरती काढत असतो. मॅडम चहा. तूच पी. बरं. काय झालं मॅडम? प्रत्यक्षात काम करायची वेळ आली म्हणे. हा मग करा ना. ते कोणाशी बोलतोस माहिती आहे ना? MD ची रोज क्वीन आहे मी, सलग 3 वर्ष. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. मला माहित आहे ना. गुड बाय. ओ मॅडम निघालात? ओ अहो छत्री आहे ना, पावसाची लक्षणं दिसत आहेत. काय अरे बाबा. 22 चपात्या, डाळ, भाजी आहे आणि कांदा, टमाटर आणि काकडी. ते ठेवलंय सगळं. गोबी. सकाळ. मला सांगा, सुट्टी का टाकली? मला आराम करायचा होता ना म्हणून. मग जा ना, आराम करा ना मग. जाऊ? हा. आई गं, स्वामी. या इकडे. हो. इकडे बस. अहो काय आहे? हा. माझी सेवा करण्यासाठी सुट्टी घेतली ना? आता या ऑर्डर द्यायच्या होत्या म्हणून सुट्टी घेतली की नाही? हा? अगं मुलींना पण काम आहेत ना. अहो पण एवढ्या सुट्ट्या झाल्या ना तुमच्या आता. मी साहेबाला तोंड दाखवून आले, काही टेन्शन नको. तोंड दाखवायचा पगार मिळतो ना तुम्हाला? कट होईल पगार. आणि आता ना मी तुमचं कोणाचं काय ऐकणार नाहीये. 2 दिवसात माझं काम सुरू करणार आहे मी. नशिबानं पोरगी वाचली आहे, पण म्हणून काय अशी घरात राहणार नाही ना कायमची. तिच्या लग्नाचं बघायला हवं, पुढच्या गोष्टी सगळ्या करायला हव्या. लोक बोलायच्या आधी आपणच काहीतरी करायला हवं. खरंय बाबा सगळं, पण खानोलकरांशी बोलणार कसं? आपण त्यांच्याशी साधं बोलू शकत नाही. डायरेक्ट लग्नाची बोलणी कसं होणार आहे काय माहिती. आपला आणि त्यांचा मेळच नाही काही. एकतर एवढं मोठं श्रीमंत करते, आपल्याला काय त्यांच्या बरोबरीच्या गोष्टी जमणार करायला? मला खूप काळजी वाटते. आणि तर तेजस्विनी बाई, बापरे, भीतीच वाटते मला त्यांची. लग्नात केवढं बोलल्या हो. मला नाही वाटत त्या लग्नासाठी तयार होती. पण आपण आई वडील आहोत ग. बोलणी करायला तर जायच लागणार ना. इकडं आड तिकडे वीर झाली आहे. आणि बायला समजून काय उपयोग नाही, कारण ती त्या पोरामध्ये अडकली आहे. आणि तो पोरगा तोही काही मागे हटणार नाहीये. पण खरं सांगू बाबा,
त्या घरात पोरगी द्यायला धीर होत नाही हो. जाऊ दे, होईल सगळं चांगलं. आता इथवर आलोय ना, पुढे पण सगळं चांगलंच होईल. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. स्वामी. अरे देवा, अहो मी कपडे वळत घातलेत. हा थांब, राहू दे, मी आणतो. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कालपासून मुंबईसह राज्यभर जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईचा पहिला पाऊस. अरे तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षीच्या पावसात एवढं पाणी भरलं होतं ना, मी ऑफिसला बोट घेऊन आलो होतो. नाही नाही, कामाला सुरुवात करू नका. लेट्स कॉल इट अ डे. थिंग्स आर गेटिंग वर्स. खूप पाऊस आहे, ट्रॅफिक होईल, केऑस होईल. त्यापेक्षा लवकर निघा आणि वेळेत घरी पोचा. येस सर. बाय सर. आकाश, तू सुद्धा लवकर घरी पोच. आपण फोनवर बोलू. ओके. साक्षी घरीच असेल ना? नाही नसेल तर बोलवून घे लवकर. हो दादा. बाय. येस, सी यू. अरे यार, ही मुलगी दरवेळी प्रॉब्लेम मध्ये कशी काय अडकते? आता काम पूर्ण होईपर्यंत तिथेच थांबली आणि अडकली तर? हिचा फोन पण हिच्यासारखाच आहे, बंद. मी इकडचे आता करून घेते काम, मग नंतर आपण बोलू. थँक. पाऊस पडतोय. हा मग चांगलं आहे ना, तर चिडण्यासारखं काय? अगं अडकशील इथे, भिजशील. मुळात पाऊस पडत असताना कशाला थांबलीस? घरी जायचं ना. भिजताना दिसतेय मी, आणि तूच मला साईटवर पाठवलंस ना. हो. फोन का नाही उचललास? पर्स मध्ये. पर्स कुठे? ठीक आहे, तिकडे. काय करते तिथे? तुझा प्रॉब्लेम काय? पाऊस पडतोय हा, मी साईटवर आहे हा, की माझा फोन पर्स मध्ये आहे हा? तू तू प्रॉब्लेम आहेस माझा. एकतर भर पावसात इथे साईटवर आहेस तू. इथली सगळी जबाबदारी माझी आहे, कळलं? नाही, घरी नेहमीसारखं सांगितलं नसशीलच तू. कोण बोललं? सांगितलंय, हा सांगितलं. इथे यायच्या आधीच बोलली मी त्यांच्याशी. आणि माझं आता काम झालंय, माझ्याकडे बाईक आहे, मी घरी वेळेवर जाईल. अजून काही? काय भाषा आहे तुझी? बोलली काय बोलली? बरं, लावेल भाषेचा क्लास. लावेल नाही, लावेन. ए, तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस हा. आमच्याकडे असंच बोलतात, आणि यात काही चुकीचं नाहीये. लालबाग परळला येऊन बघ. चुकी नाही, चूक. चूक. आता माझ्या चुका काढून झाल्या असतील तर सांगशील? तू इथे धावत पळत का आला असते? मी